56% टक्केवारीचा धक्कादायक भांडाफोड. कोल्हापुरात ठेकेदारांनी उघड केला भ्रष्टाचाराचा खेळ. महाराष्ट्रात शासकीय कामांच्या कंत्राटांचं कमिशन प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आलंय. शासकीय कामांमधली वरची मलाई सध्या प्रत्येक आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना पाहिजे झालीये. त्यामुळे लाचखोरी आणि टक्केवारीची चौकशी होण्याची मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागलीये. कोल्हापुरात शासकीय ठेकेदारांच्या पहिल्या अधिवेशनात ठेकेदारांनीच खळबळजनक आरोप केले आहेत. कंत्राट मिळण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री आणि अधिकारी हे सगळे मिळून तब्बल 56% टक्केवारी घेतात, असा गंभीर आरोप कंत्राटदारांच्या अधिवेशनात केला गेलाय. गेल्या 3 वर्षांपासून बिलं थकीत असल्यानं अनेक ठेकेदार आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. काहींनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पाहूयात या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. कोल्हापुरात शासकीय ठेकेदारांचं अधिवेशन पार पडलं. यावेळी ठेकेदारांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे. यवतमाळचे शासकीय ठेकेदार प्रवीण उंबरकर यांनी तर अंदाजित एस्टिमेटपेक्षा 15 ते 20% कमी रकमेत निविदा भरावी लागते. काम सुरू होण्यापूर्वीच नुकसान होऊन बसतं, असा धक्कादायक खुलासा केलाय. आपल्या असोसिएशनचं एक राज्यस्तरीय अधिवेशन झालं आणि या सगळ्या अधिवेशनादरम्यान काही कंत्राटदारांनी थेट या सगळ्या टक्केवारीच्या याच्यावर भाष्य केले. 56% जवळपास ते पैसे वाटण्यासाठी जातात, टक्केवारीत जातात, असा एक गंभीर मुद्दा त्यांनी मांडला. काय नक्की हा बरोबर आहे? अशा पद्धतीने समोर कॅमेऱ्यात बघून बोला साहेब, बरोबर आहे, वास्तव आहे ते. कारण काय झालंय, दरवर्षी हजारो मुलं आज इंजिनियर होऊन बाहेर पडतात. नोकऱ्यांचं शासनाकडे काही नाही, त्यामुळे लोक काम करतात. मग काम करत असताना जे काय लोक सांगतात त्याप्रमाणे घेतात. हे आमच्या कानावर आहे. 10% तर सरळ सरळ आकडा हे घेतात, हे आम्हाला माहित आहे. GSTचं त्यांनी सांगितलं 18% बसतात, बाकीचं आणि नसतं. तेवढंच घेऊन थांबत नाहीत, तर त्यांचे स्वतःचे प्लांट आहेत. डांबर घ्या, आमच्याकडनं खडी घ्या, सिमेंट घ्या, सळी घ्या, म्हणजे पर्यायी पूरक वस्तू सुद्धा आमच्याकडनं घ्या, अशा सुद्धा पद्धती ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे हे काय वास्तव आहे. असं काय आता काय नक्की परिस्थिती आहे? काल अधिवेशन झालं, काय नेमकी भूमिका घेतली? अधिवेशनामध्ये साहेब, आता आम्ही काल एक केलं की सुदैवानं आम्हाला मंत्री जे भेटलेत बांधकाम आणि बांधकाम खात्याची देणी खूप आहेत, तेवढी जरी निघाली तरी कॉन्ट्रॅक्टर रिकाम होतोय. तर त्याच्यामध्ये राजा आम्हाला मिळाला आहे. आमचं म्हणणं आहे की राजाने आता वाड्यावरनं खाली उतरावं आणि जनतेचे आमचे प्रश्न सोडावेत. कारण मुख्यमंत्री भेट देत नाहीत, त्यामुळे राजा हा आम्हाला मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा वाटतो. कारण आम्ही राजेशाही मानणारे आहे, पूर्वी जरी आता नसली तरी आम्ही राजे मानणार आहे. त्यामुळे राजांनी यावं, नाही तर अन्यथा आम्ही राजांच्याकडे साकडं घालायसाठी राजवाड्यासमोर आम्ही राज्यातील सगळे कंत्राटदार आम्ही जाऊन बसणार आहेत. शिवेंद्र राजे, हा सांगतो. नाही, शिवेंद्र राजे साहेब खात्याचे बोलवले ते. बोला. शासकीय ठेकेदार, शासकीय कंत्राटातील टक्केवारीचं गणित कसं जुळवलं जातंय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शासकीय कंत्राटातील टक्केवारीचं गणित: आमदार 10%, अधिकारी आणि कर्मचारी 15%, GST 18%, कमी रकमेनं निविदा 13%, एकूण 56%. महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदारांच्या पहिल्याच अधिवेशनात 1000हून अधिक ठेकेदार उपस्थित होते. निधी मंजूर झाल्याशिवाय काम करणार नाही, असा ठराव मंजूर झाला. थकीत बिलांमुळे काही ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या कर्जामुळे आम्ही डबघाईला आलो आहोत, असं एका ठेकेदारानं म्हटलंय. सध्याची परिस्थिती आम्ही लोकप्रतिनिधीच्या संपर्कात नाही आहे, कारण आम्ही टक्केवारीच देत नसल्यामुळे द्यायचं. पूर्वी 2014 पर्यंत टक्केवारीची पद्धत वाढत गेली, त्यामुळे आम्ही प्रसंगानं आम्ही मागे पडत गेलो. त्यामुळे आम्ही खाजगी इतर कामं करून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालू झाला. खऱ्या अर्थानं नितीन गडकरी साहेबांनी जो निर्णय 2014च्या सरकारमध्ये केला की बाबा सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीऐवजी रजिस्ट्रेशन द्यायचं काम केलं. बहुसंख्य प्रचंड आपले मराठा समाजाचे लोकांना नोकरी नसल्यामुळे सगळी ठेकेदारीच्या पाठीमागे लागले 2014ला. आज ती साधारण 50 ते 55 वयाच्या स्टेपला आहेत, आता रिटायरमेंटच्या स्टेपला आहेत. तोवर यांचे प्रत्येक निर्णय बदलत गेले. 14ला ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी 14ला यांनी क्लब टेंडर काढलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या झालेल्या सगळ्या क्लब टेंडरमध्ये एकही काम चांगलं झालेलं नाही, असा माझा दावा आहे. आणि जो जितेंद्र सिंगला दिलेला रस्ता जो चंद्रकांत दादांनी दिला होता,
तो सुद्धा बोगस झाला. त्यानंतर आपल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरनी ती कामं पुरी केली. अशा पद्धतीनं जे खाजगी कामं दिली गेली ती बोगसच सगळी झाली. त्याची कडवर हे आता सुद्धा ते रस्ते जर तुम्ही बघितलं असेल तर त्या लक्षात त्या रस्त्यांची परिस्थिती येईल. पण आपला हा कॉन्ट्रॅक्टर जिल्ह्यातला चांगलं काम करत असताना हा मागं पडत गेलाय. आता शक्तीपीठ सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट हे घ्यायला लागलेत आणि साधारण महाराष्ट्र राज्यातला 5 लाख कॉन्ट्रॅक्टर आज नोंदणीकृत आहे आणि हा बेघर होण्याची पाळी आलेली आहे. आता नवीन पोरांनी काही लोकप्रतिनिधींना 15% 20% देऊन काम आणलंय असं सांगतात. म्हणजे एखाद्या वेळी आम्ही आडवं भरलं तर आम्हाला सांगतात आम्ही त्यांना पैसे दिले तुम्ही सोडा वगैरे असं. आणि टोटली पद्धत बदलली गेलेली आहे. म्हणजे नवीन ऑनलाईन पद्धत वगैरे सगळे आलेले आहे. पण टेंडर भरताना सुद्धा त्यांच्यावर प्रेशर असतं आणि टेंडर 15-15 दिवस ओपन केलं जात नाही. कारण त्या ज्याला काम द्यायचं त्याच्या नावावर द्यायसाठी बाकीच्यांना माघार घेण्यासाठी प्रचंड दबाव असते आणि ह्याच्यासाठी लोक हातमल झालेले आहेत. आणि 2023 पासून कुठल्याही प्रकारचा निधी सरळ आलेला नाही. 5% 10% ह्या निधीमुळं काही लोकांनी आपल्या स्वतःच्या आईच्या गळ्यातली गंटणं वगैरे ठेवून पैसे काढलेले आहेत आणि अडचणीत आहेत. बांधकाम विभाग, जलसंपदा, पाणी पुरवठा आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी आपल्या समस्या मांडल्यात. शासकीय कंत्राटांमध्ये टक्केवारी घेणं हे सर्वश्रुत सत्य आहे, असे ठेकेदारांचं म्हणणं आहे. मात्र प्रथमच ठेकेदार वर्गानं जाहीरपणे या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केलाय. आता हा आवाज मंत्रालयांपर्यंत पोहोचेल का? टक्केवारीचा बाजार थांबवला जाईल का? आणि दोषी आमदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? हा खरा प्रश्न आहे. LS मराठीसाठी निरंजन कामत, कोल्हापूर.